हाय हॅलो नमस्कार. तर हा आहे धनत्रयोदशीचा दिवस. तर या दिवशी मी सकाळी लवकर उठून घेतलेलं, कारण जरा मसाल्याचे डबे वगैरे हे म्हटलेलं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे हे क्लीन केले वगैरे आणि सुकवून ठेवलेले होते. तर आज सगळे ह्याच्यामध्ये मसाले फायनल भरण्याचा मुहूर्त लागला एकदाचा. ते सगळे मसाले भरून ठेवले. त्यानंतर गावावरून चटणी आली होती, हा मसाला संपलेला, त्यामुळे मोठी चटणीची भरणीसुद्धा धुवून ठेवली. तर हाही छान सुकवून म्हणजे जरा हवेशीर हे करून भरून ठेवला भरणीमध्ये व्यवस्थित. आणि त्यानंतर इथे घेतलेले चिवडा करण्यासाठी पोहे वगैरे चाळून घेतले. चिवड्याचं सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण नंतर एकदम म्हणजे ना सगळं करण्याच्या ओघामध्ये ते राहून गेलं. मग म्हटलं अगदी रेसिपी वगैरे नाही एवढं शूट करत बसेल, नंतर कधीतरी करेन. त्यानंतर लगेच मी चकलीचं पीठ मळून घेतलं, चकल्या करून घेतल्या. आणि चकल्या झाल्यानंतर मग चिवड्याचं हे जे काही साहित्य सगळं काढून त्यासाठीच बाजूला ठेवलं होतं, कारण लगोलग म्हणजे कसं एकदा गरम तेल असेल की त्याच तेलामध्ये पटापट तळण करून घ्यायला बरं पडतं. म्हणून आता इथे अशा प्रकारे चकल्या झालेल्या आहेत. चकल्या आणि चकल्या झाल्यानंतर चिवड्याचं तळण काढल्यानंतर सगळं मी मार्केटमध्ये जाऊन आले, कारण धनत्रयोदशीची पूजा मांडायची होती. स्वराचे कपडे वगैरे इस्त्री करून आणले स्कूलचे, आणि ते 13 दिवे पण आणलेले. आणि आज कवडीचं तोरण मला भेटलेलं लकीली. खूप दिवसापासून शोधत होते पण काही सापडत नव्हतं. आणि त्याचबरोबर लाह्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरा लक्ष्मीपूजनसाठी लागणाऱ्या त्याही आणल्या, कारण बाकीच्या सगळ्या वस्तू तर आणलेल्याच आहेत. आणि एक खास गोष्ट आणली, कारण ही मूर्ती मी खूप दिवसापासून बघत होते, तर नंतर कधी शेअर करेनच या मूर्तीविषयी. तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे. आणि इथे पाहू शकता छान अशी पूजा वगैरे मांडली. त्यानंतर मुलं लहान असल्या कारणाने 13 दिवे मी समोरच पूजेच्या मांडल्या, आणि त्यानंतर यमदीपदानही केलं. तर कसा वाटला व्हिडिओ?